टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आमच्या शाळेला 2 वर्षापूर्वी PM-श्रीचा दर्जा मिळाला आहे। स्कूल आमची मॉडेल स्कूल झालेली आहे आणि आमच्या शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधांसह आज मी तिला सायन्स लॅब, अवकाशीय लॅब असून आता आमच्याकडे आलेले आहे इंटरॅक्टिव्ह कम्प्युटर लॅब। या लॅबमध्ये आम्हाला 24 कम्प्युटर आणि एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड मिळालेला आहे। या बोर्ड्समुळे आणि या कम्प्युटर्समुळे आमचे विद्यार्थी आता आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घ्यायला लागलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या या लॅबमुळे आणि संपूर्ण भौतिक सुविधांमुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती खूप वाढलेली आहे। दुसरी गोष्ट, आमचे विद्यार्थी अतिशय ॲक्टिव्ह झालेले आहेत। आमच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाबद्दलचा आणि कम्प्युटरबद्दलचा जो न्यूनगंड होता, जी भीती होती, ती या लॅबमुळे पूर्णतः गेलेली आहे। आणि अशा सुविधा अतिशय ग्रामीण अशा कारसूळ गावामध्ये जर मिळत असतील तर माझी एक अशी अपेक्षा आहे की पालकांनी सुद्धा या शाळेकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे। या सर्व उपक्रमांबरोबरच आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास घडतो आहे। आमचे विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये, त्यानंतर गुणवत्तेमध्ये, स्पेलिंग बीमध्ये, कम्प्युटरमध्ये, सगळ्याच स्पर्धांमध्ये अतिशय उत्तुंग अशी भरारी घेत आहेत। तर सर्व पालकांनी विश्वास ठेवून या शाळेत विद्यार्थी टाकावे ही नम्र विनंती। आमची शाळा PM-श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळेला युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे, ISOचा दर्जा मिळालेला आहे। यानंतर या ठिकाणी संपूर्ण प्रांगणात आणि वर्गात CCTV कॅमेरे आहे, 52 इंची TV आहे। त्यानंतर लॅब, प्रशिक्षण लॅब आणि आत्ताच कॅम्प्युटर लॅब ही नव्यानं उपलब्ध झाली आहे। तसेच या प्रांगणात 250 ते 300 फळझाडं लावलेली आहे। मुलांना वाचनासाठी किंवा याच्यासाठी सर्व सुविधा गावानं उपलब्ध करून दिलेल्या आहे। स्वच्छतेवर जास्त भर असते, कंपोस्ट खत, स्वच्छतागृह, सर्व सुविधा उपलब्ध ही शाळा म्हणजे आज भविष्यात ज्या काही शहरी भागामध्ये ज्या शाळा उपलब्ध आहे त्यांच्या तोडीस तोड आज आमची ग्रामीण भागातली ही जिल्हा परिषद PM-श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही डिजिटल स्वरूपातली शाळा ही आमच्या परिसरातली पहिली शाळा आहे। ते आमच्या शाळेचं नाव PM-श्री प्राथमिक शाळा कारसूळ असे आहे। आमच्या शाळेमध्ये विविध सुविधा असतात, तंत्रज्ञान लॅब, अवकाशीय लॅब, कॉम्प्युटर लॅब अशा अनेक लॅब आमच्या शाळेमध्ये आहेत। सायन्स लॅबमुळे आम्हाला भरपूर सायन्समध्ये प्रयोग शिकता येतात। सायन्स लॅबमध्ये भरपूर प्रयोग दिलेले आहेत। त्या प्रयोगांमधून आम्ही प्रात्यक्षिक शिकू शकतो। सायन्सच्या पुस्तकातले प्रयोग आम्हाला त्या सायन्स लॅबमध्ये दिलेले आहेत। त्यामुळे आम्हाला पटकन समजते की हे कसं बनतं, हे कसं काम करतं, हे आम्हाला प्रात्यक्षिक समजते। त्यानंतर अवकाशीय लॅब, आमच्या शाळेमध्ये अवकाशीय लॅब ही आहे। अवकाशीय लॅबमुळे आम्हाला ग्रह, तारे, चंद्र, पृथ्वी हे कसे फिरतात, सर्व ग्रहांचे परिवलन, परिभ्रमण हे सुद्धा आपल्याला अवकाशीय लॅबमुळे कळते। त्यानंतर कॉम्प्युटर लॅबमध्ये आम्हाला शिक्षण सरांना ट्रेनिंग दिली गेली। त्यानंतर सर्व सरांना आम्हाला शिकवत आहेत तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे आम्हाला कॉम्प्युटर लॅबमुळे शिकते। आता वही पेन न वापरता आम्हाला कॉम्प्युटर वापरता येतं, कॉम्प्युटरवर अभ्यास करता येतो। टीचरांनी सांगितलेला अभ्यास आम्ही कॉम्प्युटरवर पूर्ण करतो। तसेच वॉशरूम, बेसिन अशा अनेक सुविधा आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत। गार्डनमध्ये सायकलिंग अशा वेगवेगळे मॉडेल दिलेले आहेत आणि आम्ही आमच्या गार्डनमध्ये 150 झाडं लावली। टीचरांनी सांगितलं होतं की झाडं लावा योजना आम्ही राबवली आणि आमच्या शाळेच्या आवारात आता सुंदर 150 झाडं लागली गेलेली आहेत। आम्ही सर्व विद्यार्थी त्या झाडांची काळजी घेतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।